हायपोकॅलेमिया, तर मोर दॅन 3 असेल तर केस पोस्टपोन करायची गरज नाही आहे आणि कार्डियाकमध्ये 3.5च्या खाली नको. जनरल पेशंटमध्ये 3 इज इनफ. तर हायपोकॅलेमिया हायपरकॅलेमिया दोघांचंही त्याने नॉन स्पेसिफिकच सिम्पटम सांगितलेत. हायपरकॅलेमियामध्ये तर सांगितलेच नाही आहे. तर हायपोकॅलेमियामुळे एक्सायटेबिलिटी कमी होते, RMP कमी होते आणि क्रोनिकमध्ये स्टेबल राहतो. ॲक्यूटमध्येच RMP चेंज होतो, हायपरपोलराइज होतो आणि दोघांमध्येही मसल विकनेस आणि शेवटी ॲरिथमियाज होतात. ECG चेंजेस आपण आधी वर्णन केलेले आहेत. नंतर दोन्ही ठिकाणी कोरिलेट पुअरली विथ टोटल पोटॅशियम डेफिसिट आणि ECG चेंजेस डू नॉट कोरिलेट. ECG चेंजेस आर इनसेन्सिटिव्ह आणि नॉन स्पेसिफिक, हे दोघेही ठिकाणी आहे. तर जस्ट यू आर एक्सपेक्टिंग की कुछ हो रहा है, ECG चेंजेस काही होत आहेत किंवा मसल विकनेस आहे. तर हायपोकॅलेमियाचे 2 रिझन आहेत, शिफ्ट आणि डिप्लिशन. शिफ्ट होणार कुठल्याही ॲसिडॉसिसमध्ये. ॲसिडॉसिस असलं की हायपोकॅलेमिया अल्कलॉसिसमध्ये तो आत जाणार. ॲसिडॉसिसमध्ये तो बाहेर येतो, H+ला आत घालायला. तर अल्कलॉसिस, हायपोथर्मिया, कॅटेकोलामाइन्स आणि इन्शुलिनचं मेकॅनिझम आहे की इन्शुलिन सोडियम आत टाकतो, त्याच्यासोबत ग्लुकोज आत टाकतो. तर त्याच्यामुळे पोटॅशियम आणि H+ बाहेर येतात. तर ग्लुकोज ॲब्सॉर्प्शन इज कपल्ड विथ पोटॅशियम आणि मग त्याच्या विरुद्ध प्रोटॉन आणि K+ बाहेर जातं. थेरपीवर आपण नंतर येऊ. आणि अल्कलॉसिसचं झालं. नंतर काय, कॅटेकोलामाइन्स. तर कॅटेकोलामाइन्समुळे अल्डोस्टेरॉन वाढतात. K+ रिनल एक्सक्रिशन होतं आणि K+ इंट्रासेल्युलरली होतं कॅटेकोलामाइन्समुळे. डिटेल्स नाही लक्षात आले, बट सर्जरीमुळे स्ट्रेसमुळे ऑटोमॅटिकली खाली येतो पोटॅशियम. तर 6च्या खाली डायलिसिस करायची गरज नाही, याचा अर्थ तो 6पर्यंत पेशंट घ्यायला तयार आहे. तर लॉंग रेंज आपली झाली 3 to 6. कार्डियाकमध्ये फक्त 3.5 to 6 करावे लागेल. स्ट्रेसमुळेच तो म्हणतो ऑलमोस्ट 1पर्यंत तर पोटॅशियम फॉल होतं आहे. तर दोघी ठिकाणी ते NMBAला पोटेन्शिएट करतात. इकडे पण सेन्सिटिव्ह टू NMBA. इथे अवॉइड हायपरेटरी व्हेंटिलेशन, तिथे म्हणतो हायपर व्हेंटिलेशन करा. तर हायपर व्हेंटिलेशनमुळे रेस्पिरेटरी अल्कलॉसिस होईल, त्याच्यामुळे मग पोटॅशियम आत जाईल. तर इन्शुलिन, कॅटेकोलामाइन्स, अल्कलॉसिस, हायपोथर्मिया. डिप्लिशन इज बिकॉज ऑफ इनटेक नाही आहे किंवा लॉसेस आहेत. लॉसेस आर बिकॉज ऑफ अल्डोस्टेरॉन अँड GI लॉसेस आणि स्वेटचे लॉसेस. ECG चेंजेस आर वेगळे आपण केलेले आहेत. नंतर युजली हायपोकॅलेमिया होतो तर सेल्युलर शिफ्ट रूल आउट करा. युरिन पोटॅशियम जर कमी आहे, याचा अर्थ बॉडीमध्येच पोटॅशियम कमी आहे, डायरिया झाला आहे. युरिन पोटॅशियम जास्त आहे मग क्लोराईड बघा, कारण की बॉडी क्लोराईडला सेव्ह करते रादर दॅन पोटॅशियमला. तर म्हणून नॅझोगॅस्ट्रिक ड्रेनेज, ज्याच्यामध्ये पोटॅशियम पण लॉस आहे, क्लोराईड पण लॉस आहे, बॉडी क्लोराईडचा लॉस होऊ देते, पोटॅशियमचा, बट क्लोराईडला ॲब्सॉर्ब करते. सिमिलरली हायपोकॅलेमियामुळे हे विशियस सायकल आहे. हायपोकॅलेमियामुळे अल्डोस्टेरॉन सिक्रेट होतं. काय पण काही कळालं नाही. हायपोकॅलेमिया स्टिम्युलेट्स रासमुळे अल्डोस्टेरॉन वाढतं आणि मग फर्दर पोटॅशियम लॉस होतं. तर हायपोकॅलेमियामुळे अल्कलॉसिस होतो का, अल्कलॉसिसमुळे जे काही आहे कोरिलेशन आहे. हायपोकॅलेमिया असेल तर
पोटॅशियम बाहेर येतं सेलमधलं पोटॅशियम बाहेर आलं की बाहेरचं प्रोटॉन आतमध्ये येतं, म्हणून अल्कलॉसिस होतो आणि तो स्वतः पण रासला स्टिम्युलेट करतो. हायपोकॅलेमिया झाला की बॉडीला कटायन्स हवे तर बॉडी सोडियम ॲब्सॉर्ब करते आणि सोडियम ॲब्सॉर्ब करते तर मग त्या बदल्यात ते प्रोटॉन एक्सचेंज करते. तर फंडा एवढाच आहे, सोडियम आणि हायड्रोजन आणि पोटॅशियम यांचं रिव्हर्स गणित आहे. हे हायड्रोजन आणि पोटॅशियम सोबत जातात. सोडियम आलं की हे दोन्ही बाहेर जातात, हे आले तिथं सोडियम बाहेर जातात इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटीसाठी. तर हायपोकॅलेमियामुळे मेटाबॉलिक अल्कलॉसिस होतो कारण की तो प्रोटॉन सिक्रेट करतो सोडियम पोटॅशियम एक्सचेंजरद्वारा. नंतर सोडियम आत येतं, प्रोटॉन बाहेर जातं, प्रोटॉनसोबत बॅकअप पण बाहेर जातं, पुन्हा मेटाबॉलिक अल्कलॉसिस होतं. आणि व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्शन झाला तर मग फर्दर बायकार्ब रिटेन्शन होतं, तर पुन्हा अल्कलॉसिस होतो. तर हायपोकॅलेमियामुळे मेटाबॉलिक अल्कलॉसिस होतो. आणि तर हायपोकॅलेमियामुळे मेटाबॉलिक अल्कलॉसिस होतो आणि हायपोकॅलेमियामुळे इन शॉर्ट प्रोटॉन सिक्रेशन होतं. हायपोकॅलेमियामुळे सोडियम बॉडी आत घेते, त्या मानाने मग प्रोटॉन बाहेर फेकते. प्रोटॉन बाहेर फेकले की बॉडी त्याला काउंट्रॅक्ट करण्याकरता बायकार्ब आत घेते. आणि लो पोटॅशियम असेल तर पोटॅशियम बाहेर येतं, प्रोटॉन आत जातं, प्रोटॉन आत झालं की पुन्हा अल्कलॉसिस होतं. सब कुछ खिचडी है, मेनली दिस इज द थिंग. आणि डायुरेटिक्समुळे पण मेटाबॉलिक अल्कलॉसिस होतं. सोडियम आणि क्लोराईडचा लॉस होतो. क्लोराईडचा लॉस झाल्यामुळे ॲसिड बेस बॅलन्स जातं. सोडियम पोटॅशियम आणि क्लोराईड सगळ्यांचा लॉस होतो. डायुरेटिक आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे फ्लुईड लॉसमुळे प्रोटॉनचा पण लॉस होतो आहे, pH वाढतो. नंतर हायपोकॅलेमियामध्ये बॉडी पोटॅशियम ॲब्सॉर्ब करायला जाईल तर त्याच्यामुळे ते प्रोटॉनला बाहेर फेकेल, सोडियम पोटॅशियम एक्सचेंज आहे, मग फर्दर pH वाढतो. इथे मला वाटते ते व्हॉल्यूम ड्रॅग आहे, इथे एक्सचेंज आहे. आणि मग व्हॉल्यूम डिप्लिशन झालं की पुन्हा कॉन्ट्रॅक्शन अल्कलॉसिस होतो, रास स्टिम्युलेट होते व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्शनमुळे, पुन्हा H+K+ सिक्रेशन वाढतं, पुन्हा अल्कलॉसिस होतो, मेटाबॉलिक अल्कलॉसिस होतं. इन शॉर्ट डायुरेटिक्समुळे सोडियम लॉस, पोटॅशियम लॉस, क्लोरीन लॉस आणि त्याच्यामुळे प्रोटॉनचा पण लॉस होतो आहे, मेटाबॉलिक अल्कलॉसिस होतं आहे. आणि हायपोकॅलेमियामुळे पण प्रोटॉनचा लॉस होतो आहे, मेटाबॉलिक अल्कलॉसिस. तर पोटॅशियम जर युरिनमध्ये कमी आहे, ब्लडमध्ये पण कमी आहे, डायरिया आहे. ब्लडमध्ये कमी आहे, युरिनमध्ये जास्त आहे, तर बॉडी क्लोराईड सेव्ह करण्याचा प्रयत्न करते आहे. जर बॉडीमध्ये पण पोटॅशियम कमी आहे, युरिनमध्ये पण जास्त आहे आणि क्लोराईड पण जास्त आहे, म्हणजे सगळंच जास्त आहे, तर डायुरेटिक असेल किंवा मॅग्नेशियमचं डिप्लिशन झालं असेल. तर ट्रीटमेंट ऑफ द कॉज अल्कलॉसिस ट्रीट करा. नंतर बीटा-2 अगोनिस्ट आणि इन्शुलिन थेरपी कंट्रोल करा. पेशंटला वॉर्म करा, हायपोथर्मियामुळे पण हायपोकॅलेमिया होतो आहे. नंतर 1 मिली इक्वालंट पोटॅशियम कमी झाला तर 100 to 200 मिली इक्वालंटचा लॉस होतो असं म्हणतो येतो. आपण ओरल देऊ शकतो माइल्डसाठी, मोर दॅन 3साठी 3 to 3.5 20 per hour भरपूर झालं. आणि अंटील ऑप्टिमम लेवल्स आर अचीव्ड. किंवा पोटॅशियम रिच कुठलेही फ्रूट्स, कोकोनट आणि टोमॅटो, कुठलेही फ्रूट्स, टोमॅटो आणि कोकोनट वॉटर. IV साठी त्याचं म्हणणं आहे, थोड्याशा 2 वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या आहेत. याच्या ड्रग्समध्ये म्हटलं आहे की हाफ ॲम्पूल पर आवर PLने देऊ शकता, 1 ॲम्पूल CLने देऊ शकता, मॅक्सिमम 10 ॲम्पूल. याच्यात
जास्त सांगतो आहे की माइल्ड मॉडरेटसाठी तुम्ही 10 to 20पर्यंत देऊ शकता आणि PLने 80पर्यंत देऊ शकता. खूप जास्त झालं 80. मला वाटते मग तुम्ही दुसऱ्या पेरिफेरल वेन्स घ्या, एकाने नका देऊ. तरी ठीक आहे, म्हणजे एका तासाला 1 ॲम्पूल आपण देऊ शकतो. सीव्हिअरमध्ये तो म्हणतो 2 ॲम्पूल, बट आपल्याला ते याच्याने द्यावं लागेल, सेंट्रल लाईनने. तर याच्या आधी याने म्हटलं आहे की नॉट मोर दॅन 1 ॲम्पूल पर आवर द्या आणि 10 ॲम्पूलपेक्षा जास्त नाही. आणि याच्यात पुढे म्हटलं आहे की 3 ॲम्पूल दिले की तुम्ही चेक करा, त्याच्याशिवाय पुढे देऊ नका. तर आय थिंक दिस सफायसेस गुड की एका तासाला 10 ते 20 म्हणजे हाफ टू 1 ॲम्पूल बाय PL. आणि CLने तुम्ही जास्त पण देऊ शकता आणि हायपर ऑस्मोलर आहे तर तुम्ही फ्लुईड पण द्या त्याच्यासोबत. सेंट्रल वेनने 100पर्यंत देता येईल. तर आय थिंक मॉडरेट इज लाईक 10 to 20 पर आवर ओव्हर फ्यू आवर्स. आणि मग त्याच्यानंतर लेवल चेक करा 60 दिल्यावर समथिंग मॅक्सिमम 60. आणि मॉडरेटमध्ये तुम्ही जास्त देऊ शकता, पण सेंट्रल लाईनने द्यायचं आहे. तर KCL पण येतं, के फॉस्फेट पण येतं, पण आपण फक्त KCLच बघितलं आहे. तर मॅक्सिमम 20 म्हणतो आहे हा PLने. CLने 40पर्यंत सिरियस अरिथमियाज होतात. याच्यात पुन्हा म्हणतो आहे पेरिफेरलने 8 नाही एक्सिड नका करू, दुसरी लाईन घ्या हवी तर. इन्फ्युजनला 40 जर सिरियस सिम्पटम्स असतील तर, अदरवाईज मॅक्सिमम 20 मिली इक्वालंट पर आरने द्या. पोटॅशियम कॉज करेक्ट करा, फीवर असेल, डायरिया असेल, हायपोचे कॉजेस, वॉमिटिंग असेल, डायुरेटिक्स किंवा अँटीबायोटिक्स चेंज करा सेप्सिससाठी. रेफ्रॅक्टरीसाठी मग अल्कलॉसिस ट्रीट करा आणि हायपोमॅग्नेशियम ट्रीट करा. युजली 3च्या वर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि कार्डियक सर्जरीला 3.5च्या वर. अँझायटीमुळे रेस्पायरेटरी अल्कलॉसिस होईल आणि पोटॅशियम कमी होईल. दोन्ही ठिकाणी सेन्सिटिव्हिटी वाढते हायपो किंवा हायपरमध्ये. हायपरकॅलेमिया रेअर आहे 5.5, तर 6पर्यंत तो म्हणतो डायलिसिसची गरज नाही. तर आपण बघितलं 3 to 6 ही कॅन टॉलरेट. रेअरली होतो, मेनली बॉडी कॅन एक्सक्रीट लार्ज व्हॉल्यूम ऑफ पोटॅशियम, तर नाही होत. मग सर्व जे आहेत ते सुडो कॉजेस आहेत. आयदर पोटॅशियम ओव्हरलोड झाला असेल, ओव्हरलोडचं कारण आहे ब्लिडिंग झालं असेल इंटरनल किंवा ट्रान्सफ्युजन केलं असेल किंवा टिश्यूला डिस्ट्रक्शन झालं आहे, किमो असेल, रॅब्डोमायोलिसिस असेल, टिश्यू नेक्रॉसिस असेल किंवा हिमोलायसिस झाला असेल. शिफ्टचे कारण आहेत ॲसिडॉसिस, प्रोटॉन आत जातो, पोटॅशियम बाहेर येतं. हायपरटॉनिक सोल्युशन, एक्सरसाइजमध्ये मसलमध्ये खूप पोटॅशियम येते बाहेर येतं. बीटा ब्लॉकेडमुळे शिफ्ट होतो. स्कोलिनमुळे पोटॅशियम बाहेर येतं कारण की सोडियम आत जातो, त्याला काउंटरॅक्ट करायला पोटॅशियम बाहेर जातो आणि एक्स्ट्रा जंक्शन असतील तर त्याच्यासोबत जातो. डिजिटॅलिस इंटॉक्सिकेशनसोबत. इन्शुलिन डेफिशियन्सी आणि क्लोराईड ॲब्सॉर्प्शन वाढलं तर पोटॅशियम एक्सक्रिशन कमी होतं CRFमध्ये आपल्याला माहिती आहे, आणि अल्डोस्टेरॉन डेफिशियन्सीमध्ये. मग ड्रग्ज आहेत NSAID, प्रोस्टाग्लॅन्डिन कमी करतात, रेनिन कमी होतं, मग पूर्ण रास कमी होते आणि पोटॅशियमचं ॲब्सॉर्प्शन वाढतं. ACE इनिबिटर्समुळे पण पोटॅशियम वाढतं, रास इनिबिट करतात. सुडो हायपरकॅलेमिया इज बिकॉज ऑफ सॅम्पल लायसिस किंवा मसल्स एक्सरसाइज करून आलेत तर. RBCs डिस्ट्रक्ट झाल्या की त्या पोटॅशियम सोडतात. टॉर्निके यूज तो म्हणतो निडल प्रिक करून घ्यायचा आणि 2 मिनिटानंतर ब्लड घ्यायचं टू अवॉइड हायपर पोटॅशियम हायपरकॅलेमिया. थ्रोम्बोसायटॉसिस असेल किंवा ल्युकोसायटॉसिस असेल किंवा ॲबनॉर्मल रेड सेल्स असेल, याच्यामध्ये पोटॅशियम वाढतं. हे डिस्ट्रक्ट होतील किंवा यांची परमिएबिलिटी ॲबनॉर्मल आहे. तर स्कोलिनवर आला तो. स्कोलिनने 0.5 कमी होतं, ही जग फेमस फिगर आहे, पण काय माहिती त्याचं इम्प्लिकेशन. तर तेच डिपोलराईज होतो, पोटॅशियम आणि सोडियम अपोजिट मूव्ह होतात आणि मेनली ॲसिडॉसिस, हायपोवोलेमिया, इन्फेक्शन्स, हेड इंजुरी, ट्रॉमा
आणि एक्स्ट्रा जंक्शनल रिसेप्टर्समध्ये हे वाढतं. एक्स्ट्रा जंक्शनल वाढतात GBSमध्ये, डिस्ट्रॉफीज आणि हेमिप्लेजियामध्ये. हायपरकॅलेमिया एक्सायटेबिलिटी कमी करतो आणि न्यूरोमस्क्युलर ट्रान्समिशन पण कमी करतो. त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी होते. नंतर हा म्हणतो आहे की स्केलेटल मसलचं पण डिपोलरायझेशन करतो आणि कार्डियॅक मसलचं पण डिपोलरायझेशन करतो. प्रोग्रेसिव्ह वायडनिंग होते. साईन वेव्ह पॅटर्न येतो शेवटी. न्यूरोमस्क्युलर विकनेस, रिफ्लेक्सिया, पॅरालिसिस. कार्डियॅकमध्ये 6पर्यंत काही त्रास होत नाही. 6च्या वर मग अरेस्ट होऊ शकतो, अरिथमियाज आणि अरेस्ट. माइल्डमध्ये फक्त PR इंटरवल वाढेल आणि पीक वाढेल. पोटॅशियमचं ड्रगवाला ऐकून घ्या, त्याच्यात तिसरे चेंजेस वर्णन केलेत. नंतर मग PR वाढतो, प्रोलॉंग QRS होतो, मग शेवटी साईन वेव्ह होतं. पण हे नॉन स्पेसिफिक आहेत, रिलायबल नाही आहेत, कोरिलेट नाही करत. तर ऑप्शन इज फ्लुड्रोकॉर्टिसोन, काय म्हणतात, मिनरलोकॉर्टिकॉइड आहे. तर डिजिटॅलिस इंटॉक्सिकेशन इज रेझिस्टंट टू ट्रीटमेंट. तो म्हणतो शिफ्ट करा आत. तर आत शिफ्ट करण्याकरता आपण आधी ही ट्रीटमेंट बघितली आहे. इमिजिएटली ॲक्ट करतं कॅल्शियम 1 to 3 मिनिट्समध्ये, रिपीटेड एव्हरी 30 to 60 मिनिटमध्ये 1 ग्रॅम द्या. नंतर मग बायकाप द्या. अल्कलॉसिस अल्कलॉसिस कॉज होईल. तर 1 मिलीमोल पर kg देऊ शकतो. नंतर साल्ब्युटामॉलचं नेब्युलायझेशन, तर तो म्हणतो की 20 mg पर्यंत द्या. इन्शुलिनला ॲक्ट करायला टाईम लागेल, आधी बायकाप काम करेल, तर 5 ते 10 मिनटात. नंतर बीटा अगोनिस्ट द्या. सोडियम पोटॅशियम ॲक्टिव्हिटी वाढवतो तो, ATPSची. तर त्याचा डोस आहे, तुम्ही 5 ml पर kg येतं, तर 4 ml पर्यंत, आणि रिपीट करू शकता हाफ आवरली. तर ब्रॉन्कोस्पाझमसाठी फक्त 1/2 ml आहे, एव्हरी 20 मिनिट फॉर 3 टाइम्स. आणि इप्राट्रोपियम 0.5चं येतं, एव्हरी 30 मिनिट्स 3 टाइम्स. तर हा छोटाच डोस आहे. त्या मानाने हा मोठा डोस आहे, याच्यात रिपिटेशन नाही करता येणार मला वाटते. नंतर हायपर व्हेंटिलेशन करा, रेस्पिरेटरी अल्कलॉसिस होईल. 0.1 चेंज झाला तर इकडे 0.4 to 1.5 चेंज होतो. पण PCO2 फारच कमी नाही करता येणार. नंतर इन्शुलिन आहे. इन्शुलिनचं मेकॅनिझम बघितलं आपण. तर तुम्ही डायरेक्ट फक्त 100 cc हे ठोकू शकता 50%, किंवा मग 50% 100 cc सोबत मग 10 युनिट टाकू शकता. याचा इफेक्ट यायला 10-15 मिनटं लागतील आणि 1 तासाला पीक येईल आणि 2-3 तासपर्यंत चालेल. ही इथे त्याने म्हटलं आहे 50D 10 युनिट 100 ml, म्हणजे 2 बंपूल 25-25चे आणि 10 युनिट, किंवा कमी घेतलं तरी चालेल ते. आणि शुगर नाही दिली तर चालेल. जर इन्शुलिन 250च्या वर आहे तर फक्त 10 डायल्यूट करून दिलं तरी सफिशियंट आहे. अल्बर्टीच्या रेजिमेनसोबत पुन्हा हे कोरिलेट करू शकतो, त्याचा वेगळा भाग आहे. नंतर एलिमिनेशनसाठी एक्सचेंज रेझिन्स ओरली किंवा रेक्टली. मग डायुरेटिक्स कॅलिओरेसिससाठी डोस 0.25 to 1 per kg मॅनिटॉलसारखा डोस आहे. ॲक्शन आणि ऑनसेट व्हेरिएबल आहे. लास्ट ऑप्शन एक्सचेंज आहे, पण एक्सचेंज आपण 6च्या खाली करायची गरज नाही. आपण बघितलं स्ट्रेसनेस स्वतःच कमी होतो. एंड स्टेज रिनलवाल्यांनी डायलिसिस करायला पाहिजे, ॲक्शन पोटेन्शिएट होते. आणि स्कोलिन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. आणि RL सारखे फ्लुइड्स ॲसिडॉसिस नाही व्हायला पाहिजे. माइल्ड हायपरव्हेंटिलेशन करू शकतो.